बातमी आपल्या हक्काची। आपुलकीच्या पसायदान फलकाचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्या हस्ते अनावरण। आपुलकी प्रतिष्ठानच्या सौजन्याने सांगोला येथील वैकुंठ स्मशानभूमीत पसायदान फलकाचे अनावरण सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले। वैकुंठ स्मशानभूमीत तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पसायदान म्हणणे सोपे जावे यासाठी पसायदान फलक बसवण्यात आलाय। या फलकाचे अनावरण मंगळवारी सकाळी सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचबरोबर मोक्ष रथासाठी तयार करण्यात आलेल्या शेडचे लोकार्पणही डॉक्टर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, रमेश अण्णा देशपांडे, सुभाष लवळकर, अरविंद केदार, दादा खडतरे, अरविंद डोंबे, डॉक्टर अनिल कांबळे, प्रमोद काका दौंडे, अच्युत फुले, महादेव दिवटे, प्रभाकर सरगर, विश्वासराव पाटील, सुनील मार्डे आदी सदस्यांसह लक्ष्मण घनसरवाड उपस्थित होते। यावेळी पसायदान फलकासाठी अर्थसहाय्य करणारे गोवा स्टील, मातोश्री अर्थ मूव्हर्स व श्रीराम फॅब्रिकेटर्स गोडसेवाडी यांचा तसेच मोक्षरथ चालक लक्ष्मण घनसरवाड यांचा सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।